खूप सखोल असे मार्गदर्शन आजच्या आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही केलेलं आहे. तर आज जी जयंती आज पूर्ण देशामध्ये आंबेडकरांची साजरी केली जाते. हे कधी मोठं तेवढी सवाश केलं मोठं काय मला ते कळलं ना मोठं आंबेडकरांचे मोठं चाललं फार मोठे उपकार, कुठं झालं खालची मोठं चालू फार मोठे ऋण हे तुमच्या आमच्यावर आहे, सर्वसामान्य लोकांवर आहे, या भारतातल्या जनतेवर आहे. याचं कारण आंबेडकरांचं जे कार्य, त्यांनी त्यांचं त्याग, समर्पण, विद्वत्ता, त्यांचे विचार, मूल्ये आणि त्यांनी दिलेलं योगदान भारताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. भाऊ आंबेडकर जर नसले असते तर या देशातला सर्वसामान्य माणूस, कामगार, मजूर, दीन दलित, वंचित यांची फरफट झाली असती. कारण आधीच्या काळातलं जर बघितलं वातावरण, ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणसाला आत्मविश्वास नव्हता, लोकांकडे पैसा नव्हता, लोकांना ज्ञान नव्हतं, लोकांना संधी नव्हती, लोक घाबरायचे, लोकांना शिक्षण नाही आणि बळी तो कान पिळी या न्यायाने ज्याच्या हातात ज्या सत्ता आहे तोच राजा, तोच मालक आणि कशाचीच गणती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी खूप अभ्यास केला, शिक्षण घेतलं, परदेशात जाऊन शिकले, विद्यापीठात शिकले आणि त्यांनी जे ज्ञान घेतलं त्यांना आपल्या देशातला आणि बाहेरच्या देशातला फरक समजून आला. आपला देश कुठं रसातळात गुंतलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना एवढा सूक्ष्म अभ्यास झाला त्यांचा की आपल्या देशाला जर योग्य मार्गावर आणायचं असेल, आपल्या देशातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल, त्यांना जर प्रभाव आणायचा असेल किंवा त्यांच्या राहणीमानात, विचारात सगळ्यात बदल करायचा असेल तर काहीतरी चौकट सक्षम असणं गरजेचं आहे की जी सहजासहजी कोण मोडू शकणार नाही, ताकदीचा उपयोग करून. म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मितीची जबाबदारी स्वीकारली, भारतीय संविधानाची निर्मिती केली. त्या निर्मितीमध्ये प्रत्येक घटकाला न्याय दिलेला आहे. महिला असू द्या, कामगार असू द्या, शेतकरी असू द्या, दीन दलित वंचित सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आपली ही व्यवस्था आपल्या देशाची व्यवस्था चौकटीत बांधण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. म्हणून आज त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आज आपण सुरक्षित आहोत, आज आपण कायद्यानं राहू शकतो, आज आपल्याला जरा जरी काय आपल्या हक्कावर गदा आणि कोणी आपल्यावर अन्याय अत्याचार केला तर आपण न्याय मागू शकतो, दाद मागू शकतो आणि आपण स्वतंत्रपणे सन्मानानं राहू शकतो. नाहीतर पूर्वीचा जो विखार होता किंवा पूर्वीची जी गुलामगिरी होती ती कुणालाही सहजासहजी चांगलं जगू देणार नव्हती. म्हणून या व्यक्तींनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या देशात ही व्यवस्था निर्माण केली. त्यांनी हे करत असताना त्यांनी संघर्ष पण केलाय, हे काय त्यांना सहजासहजी मिळालं नाही. त्यांनी अनेक सत्याग्रह केले, आंदोलने केले, मोर्चे केले, या व्यवस्थेला जाब विचारलाय, लोकांवर जातीचे धर्माचे हल्ले व्हायचे आणि त्यातून लोकांचं अतोनात नुकसान व्हायचं. पण आंबेडकरांनी यातून सुद्धा ह्या सर्व लोकांची सुटका केलेली आहे आणि जे स्वतःला हातात ताब्यात सत्ता घेऊन जे बसलेले आहेत त्यांना जरब बसवण्याचं काम आंबेडकरांनी केलेलं आहे. आज आपल्याला वाटत असेल की आंबेडकर विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट या गोष्टीचाच त्यांनी पुरस्कार केलेला आहे, अजिबात नाही. आंबेडकरांनी सर्वसमावेशक व्यापक काम केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये जल आयोग निर्माण केला होता 1946. म्हणजे आपल्या देशातली जेवढ्या नद्या आहेत, जेवढे जलस्रोत आहेत त्यांचं कसं संवर्धन झालं पाहिजे आणि त्यातून कसा आपल्या देशाचा विकास होऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपल्या देशातल्या नद्या एकमेकांना जोडा. खरं तर त्यांची जर ती जी योजना आहे ती जर सक्सेस झाली असती, आज आपला देश जिथं माळरान वगैरे पाण्यासाठी जी दुर्भिक्ष आहे, दुष्काळ थांबलं असतं. परंतु काही राजकीय घडामोडी असतील किंवा त्यांच्या विचारांना कुठेतरी पायबंद झाला असेल त्यामुळे ती संकल्पना अस्तित्वात आली नाही. परंतु त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातल्या बारमाही वाहणाऱ्या नद्या द्या ती कुठेतरी जोडा आणि जोडल्यामुळे खूप मोठा फायदा होतो. आणि त्याचीच संकल्पना घेऊन आपल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा माढा तालुक्यामध्ये जो बोगदा तयार केलेला आहे, सीना नदीला जोडलेला आहे, बरोबर आहे का? उजनी धरणातून जे पाणी येतं ते बोगद्याद्वारे सीना नदी येतं आणि म्हणून आपला एवढा सगळा पट्टा ग्रीन पट्टा आहे आज. म्हणजे इतकं दूरदृष्टीचं नेतृत्व, एक कर्तृत्व आणि व्यक्ती आपल्या देशामध्ये होऊन गेले. आपण सुद्धा विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
त्यांना जर आपण अनुसरण करायचं असेल तर त्यांचं आपण काय शिकलं पाहिजे तर पहिल्यांदा ज्ञान लालसा वाढवली पाहिजे. आरोही ज्ञान लालसा वाढवली पाहिजे म्हणजे काय, आपण सुद्धा भरपूर शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि शिकून आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपलं योगदान हे समाजाच्या घटकापर्यंत पसरलं पाहिजे, आपल्या कुटुंबात पसरलं पाहिजे. हा त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. ते एक चांगले विद्यार्थी होते. आता सरांनी सांगितले की त्यांनी 32 पदव्या घेतल्या होत्या. पदव्या घेणं काही जो काही भाऊ शक्य नाही. तुमचा स्टॅमिना तिथपर्यंत टिकत नाही. तुम्ही देशात तर शिकलात आंबेडकर, बाहेर ज्या देशात जाऊन सुद्धा शिकले. किती मोठी विद्वत्ता, इतिहास, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, सगळ्या विषयांचा त्यांचा अभ्यास पक्का होता आणि म्हणूनच ते एवढं योगदान देऊ शकले. आज मला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी पुनश्च एकदा विनम्र असं अभिवादन करतो. धन्यवाद. नाही हा बच्चोजी भाऊ मध्ये मागच्या महिन्यामध्ये एक परीक्षा झाली होती. त्या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचे 3 विद्यार्थी बसले होते. तर आपल्या शाळेची गुण विद्यार्थिनी आरोही त्या परीक्षेमध्ये 86 गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहे. तर तिचं प्रमाणपत्र शासनामार्फत येतंय. म्हणजे जिल्हा परिषदेने ही परीक्षा घेतली होती आणि तिचं प्रमाणपत्र ह्याच्याकडून शासनामार्फत येतंय. हे काय प्रमाणपत्र आलं नाही, पण आंबेडकरांसारखा एक विचारवंत, विद्वान, ज्ञानी माणूस आणि आमच्या त्या परीक्षेमध्ये तिनं अगदी थोडा प्रयत्न केला. सरांनी पण थोडा अभ्यास घेतला, वेळ कमीच होता.